14वा गोवा मराठी चित्रपट महोत्सव 9 आणि 10 ऑगस्टाक पणजेच्या मॅकॅनिक्स पॅलेस आणि आयनॉक्सात जातलो। 9 तारखेक महोत्सवाचे उक्तावण जातले। डॉक्टर मोहन आगाशेक कृतज्ञता पुरस्कार भेटून ताचो भोवमान करतले। पळोवया डिटेल्स। 9 आणि 10 ऑगस्टाक गोवा मराठी चित्रपट महोत्सव पणजेन जातलो आणि या चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन आयनॉक्सान जातले। गोयचे मानाधिक मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांचे हस्ते उद्घाटन जातले आणि ह्या उद्घाटन समारंभाक आणि एक मुख्य हस्ती येवपाची आसा, ताजे विशीं मागीर संजय शेट्ये सांगतले। वेगवेगळे 15 सिनेमा ह्या महोत्सवात दाखयतले, जातूंत सामके नवे अजून प्रदर्शित न जाल्ले अशेय चित्रपट आसात आणि काही चित्रपट प्रदर्शित जाल्यात पण जांकां रसिकांचो खूप प्रतिसाद मेळ्ळा आणि खूप जाणटे चित्रपट गोंयांत पळोवंक सोदतात अशेय काही चित्रपट आसात। देर आर आर्ट फिल्म्स ऑल्सो, देर आर पॉप्युलर फिल्म्स ऑल्सो, देर आर सोशल फिल्म्स ऑल्सो, तसे आम्ही सगळे घेतलेले आहे। काही नावं सांगतो तुम्हाला। त्याच्यात स्थळ जयंत सुमलकरचा स्थळ त्याला टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये नेटपॅक अवॉर्ड मिळाला होता। दिस इज द फर्स्ट फिल्म मराठी फिल्म विच वन एन अवॉर्ड देर, सो दॅट इज गोइंग टू बी स्क्रीन। इट्स अ नाईस फिल्म अबाउट अरेंज मॅरेजेस। मग छत्रपाल निनावेचा घात म्हणून होता, त्याला बर्लिनला अवॉर्ड मिळाला, तो पण आहे। मग घरात गणपती जो इफीला बेस्ट डेब्यू डायरेक्टरचा अवॉर्ड मिळाला होता, तो पण आहे। 2 अशी फिल्म आहे जे रिअल लाईफ स्टोरीजवर इन्स्पायर्ड आहे आणि ते खूप छान आहे दोन्ही। एक आता थांबायचं नाही आणि दुसरा आदिनाथ कोठारेंचा पाणी, हे 2 पण आहे। बाकी अशी पुष्कळशी फिल्म आहे जे गोव्यामध्ये रिलीज झाले नाही, हे बहुतेकशे याच्यातले गोव्यामध्ये आलेले नाही आहे। स्थळ फक्त मला आठवते साऊथ गोवामध्ये आला तर नॉर्थला आलाच नाही। घात रिलीज झालेलाच नाही गोव्यामध्ये। घरात गणपती गोव्यामध्ये आलेलाच नाही आहे। 1, 2, 3, 4 तो पण गोव्यामध्ये रिलीज झालेला नाही आहे। कुर्ला ते वेंगुर्ला अजून रिलीज व्हायचा आहे। धर्मस्य ज्याच्यात किशोर कदम आणि छाया कदम आहे, 2 मोठे स्टार्स आहे मराठीचे, तो अजून रिलीज व्हायचा आहे। स्नोफ्लावर ज्याच्यात छाया कदम आहे, गजेंद्र हिरेने डायरेक्ट केलेली फिल्म आहे ती, जी सायबेरियाला वगैरे जाऊन त्यांनी शूट केली ती, तो पण आहे। सिनेमान ज्याच्यात किशोर कदमचा लीड रोल आहे, ती पण फिल्म आम्ही दाखवणार आहे। तर हे काही 14-15 फिल्म म्हणजे ऑलरेडी झालेले आहे। पुष्कळशी वर्ल्ड प्रीमियर्स पण आमचा करायचा प्रयत्न आहे, 3-4, पण त्याच्याबद्दल अजून डिस्कशन चालू आहे, कारण अजून 1 महिना आहे फेस्टिवलसाठी आणि त्यांचं प्रीमियर केव्हा होणार आहे, म्हणजे रिलीज केव्हा होणार आहे, त्याप्रमाणे मग आम्ही एक 3 किंवा 4 वर्ल्ड प्रीमियर्स पण करू।